या रांगोळीला आपण वैदिक रांगोळी असंही म्हणू शकतो. असं गणपती बाप्पांना आराम करताना पाहत आहे. है कि हमारे दिमाग में भी जो है भारतीय संस्कृति टिकी रहे, वो प्रयत्न करना है. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि आनंदी राहा. सो आजचा हा कंटेंट मित्रांनो माझ्या सोसायटीतलाच आहे. काल 22 जानेवारी होते आणि आपले लाडके श्रीराम हे अयोध्येमध्ये विराजमान झाले आहेत आणि आज 23 तारीख आहे. सो आता पुढचे 3 दिवस मित्रांनो माझ्या सोसायटीमध्ये आता हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, इकडे गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्यासाठी इथे खूप मोठं एक होम हवन व एक खूप मोठा कार्यक्रम सोसायटी आणि बिल्डर मार्फत इथे ठेवण्यात आला आहे. सो हा माझा आयुष्यातला किंबहुना एक रेअर असा एक एक्सपिरियन्स असेल, जो मला हे सगळा अनुभव करायला भेटला. तर मला वाटलं आपल्यासोबतही हा सगळा अनुभव शेअर करायला पाहिजे. सो मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण चालू करूया आणि आपल्या प्राचीन व भव्य-दिव्य संस्कृतीचं एक आगळं-वेगळं रूप आपण आता इथे पाहूया. सो मित्रांनो, आता मंदिर शेजारी हे टेंट उभारण्यात आलं आहे आणि ह्या टेंटमध्ये मित्रांनो आता जे इथे पुजारी आले आहेत, पंडितजी आले आहेत, ते आता सगळंच तयारी इथे सुरू करत आहे आणि हा सगळा सेटअप पाहून मित्रांनो पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये अशी खूप भव्य-दिव्य म्हणजे मंडळाच्या दोन्ही बाजूला अशी एक पूजेची तयारी चालू आहे आणि मध्यस्थ इथे हवनकुंड आहे. सो एक खूप आगळा-वेगळा अनुभव आज मित्रांनो आपल्याला इथे घ्यायला भेटणार आहे. सो आता तिथे जाऊया. बघू ते गुरुजी काय करत आहेत ते. सो ह्याला मंडल असं म्हणतात मित्रांनो आय गेस आणि हे तांदळाने ते आता ह्यांनी बनवलं आहे. सो असंच आज खूप आगळं-वेगळं आणि खूप निरनिराळ्या गोष्टी आपल्याला आज इकडे अनुभव करायला भेटणार आहेत. ये बहुत बड़ी बात है यहाँ कि भारतीय संस्कृति है उसकी सुप्रतिष्ठा बढ़े. कल जो कार्य किया ना वो पूरे वर्ल्ड में नाम हो गया. परसों हम यज्ञ कुंड बना रहे थे तब कनाडा से फोन आया था हमारे. वो फोन आया क्यों? क्योंकि जय श्री राम पंडित जी टोरंटो से फोन आया था. बोला क्यों विशेष? लेकिन नहीं कल हो रहा है ना तो इसलिए आपको जय श्री राम कहने के लिए फोन किया. यूएस में और कनाडा में पूरा लाइव बताया था. हाँ, पर कल का जो है तो यही है कि हमारे दिमाग में भी जो है भारतीय संस्कृति टिकी रहे, वो प्रयत्न करना है. हाँ, संस्कृति सुप्रतिष्ठा हेतवे प्रासाद निर्माण प्रतिमा संपादन आदि कर्मणी सर्वतः साहा. सो मित्रांनो असं दिसतं हे मंदिर बाहेरून. तिन्ही बाजूनी काचा आहेत आणि हे जे मंदिर आहे हे जे आमच्या बिल्डिंगचे 2 फेज आहेत त्यांच्या मध्यस्थी हे मंदिर स्थित आहे आणि मूर्ती ही मित्रांनो व्हाईट कलरची आहे. सो हे थीम खूप चांगलं सेट केलं आहे इथे एकंदरीत. सो आता आतून बघूया कसं दिसतं. सो आतून हे असं आहे मित्रांनो मंदिर. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तिथे खालती महादेवाची पिंड साठी जागा आहे आणि तिथे मित्रांनो 2 छोट्या मूर्त्या मला दिसत आहेत. त्या आता सध्या मला माहिती नाही हे लोक कुठे आणि कशा बसवणार आहेत ते. एकदा मूर्त्या स्थापित झाल्या की आपल्याला कळणार आहे की तिथे हनुमान आणि कालभैरवाची मूर्ती देखील आहे. ती आता कुठे स्थापित होणार आहे. हे सीलिंग आहे मित्रांनो. हे झुंबर खूप चांगलं दिसतं आणि लाईट ब्लिंक नाही होत आहे. हे आता व्हिडिओमध्ये फक्त ही लाईट ब्लिंक होते आहे. सो आता जाऊया पूजा जिथे होते तिकडे परत. सो मित्रांनो आता हे जे स्त्रिया आपल्यासोबत घेऊन येत आहेत हे आपल्याकडे नवरात्रीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. रुजवण असं म्हणतात त्याला आणि आता ह्याला जऊची ही आता ही रुजवण आहे. तर ह्याचं मित्रांनो आपल्या भारतीय पूजा विधी जी आहे सांस्कृतिक पूजा विधी त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे याचं. तर ह्याची एक कहाणी मित्रांनो आई शाकंभरी रिलेटेड मला एक कहाणी आहे ती माहिती आहे आणि त्याचा एक व्हिडिओही मला YouTubeवरती भेटला आहे. तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ती व्हिडिओ नक्की पाहून घ्या. तर इथे आता मित्रांनो फेटा कसं बांधतात हे आपण पाहू शकतो.
सो मित्रांनो, आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता एक महत्त्वाचा टप्पा आजचा आपला, तो म्हणजे आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या सोसायटीमध्ये आणायला जाणार आहोत. सो लेट्स गो. सो हे नागदेवता आहेत मित्रांनो, यांना क्षेत्रपाल असंही म्हटलं जातं. तर जेवढ्या वेळेत आम्ही मूर्ती आणत होतो, तेवढ्या वेळेत गुरुजी ही सगळी तयारी उरकत होते. तर आता इथे पहिला हा फोटो जो आहे हा शंकर देवाचा आहे. त्याच्यावरती त्यांचं कळस आहे. त्याच्या बाजूला विष्णू आहेत. तिथे विष्णूची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला कळस आहे. आणि आता इथे पुढे जे मंडळ मगाशी ज्याचं काम चालू होतं तांदळाचं, ते अख्खं बनवून झालेलं आहे. आणि इथे खालती तुम्हाला दिसत असेल ते कळस आहे छोटंसं. इथे गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ती आता मला वाटतं मूर्ती पूजेसाठी वापरण्यात येईल, अभिषेक वगैरे करायला. आणि आता इथे पुढे मित्रांनो काली आईचा फोटो आहे आणि वरती त्यांची त्या कळसाच्या ह्याच्यात छोटीशी मूर्ती आहे.
व पुढे इथे आपले नवदुर्गा आहेत आणि त्याच्या पुढे इथे गणपती बाप्पा आहे आणि वरती त्यांची मूर्ती. आणि आता त्या साईडला जाऊया. सो आता इथे मित्रांनो हे आपले वास्तुपुरुष आहेत घराचे. सो एकंदरीत खूप मोठी पूजा आणि आता 3 दिवस अखंड इथे मित्रांनो पूजा चालणार आहे. आता थोड्या वेळामध्ये माईट बी हवन कुंडही प्रज्वलित करण्यात येईल. सो मित्रांनो आता गणपती बाप्पांना व्रत वरना उचलून आता मंडपाशेजारी एक छोटंसं कुटीर म्हणून एक मंडप आता बांधण्यात आला आहे. तिथे त्यांना ठेवण्यात येत आहे. तो मूर्ती खूप हेवी आहे मित्रांनो. मातीचीच मूर्ती किती हेवी असते. इथं मार्बलची अख्खी भरीव मूर्ती आहे. खूप जास्त हेवी मूर्ती आहे ही. आणि त्यांच्यासोबत महादेवाची पिंड आहे आणि सोबत आपले जे बाकी 2 देवता आहेत हनुमान वगैरे त्यांच्याही छोट्या मूर्त्या आहेत. सो 2 दिवस आता बाप्पांचा इथेच मुक्काम. सो ही आहे ती कुटीर मित्रांनो. बाप्पांचे डोळे झाकलेले आहेत सध्या आता. ते प्राणप्रतिष्ठा झाली की मला वाटतं ते डोळे उघडतील. आणि त्यांच्या शेजारीच जसं मी मगाशी सांगितलं महादेवाची पिंड आहे आणि हे कालभैरव आणि हनुमानचं छोटीशी मूर्ती. त्याच्या बाजूला घंटी जी देवळास लागणार आहे आणि सगळ्यात शेवटी मंदिराच्या वरती जे कळस आहे लागणार ते. त्याच्याही पूजा असते मित्रांनो. त्याचंही एक खूप जास्त महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये कळसाचं. सो मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आता आणि आता मुख्य पूजा ही आटपलेली आहे आणि आता हवनचा हा भाग आहे. हे इथे आता सगळे गुरुजी हवन करत आहेत. पता नाही क्या किती गुरुजी आणि किती मोठं अनुष्ठान आहे हे मित्रांनो. या अनुष्ठानामध्ये आता भात आय थिंक अर्पित करणार आहेत ऊपर अभी तो दाढ़ बचा पीछे पीछे नीचे नीचे नीचे. सो मित्रांनो पूजेचा आजचा पहिला दिवस उरकला आहे. खूप जास्त मस्त गेला आजचा दिवस. आज गणपती बाप्पा आपल्या सोसायटीमध्ये आले आणि आता सगळ्या बाप्पांना झोपवण्यात येत आहे आणि आता उद्या गणपती बाप्पांचं स्नान असेल आणि त्यानंतर परवा मग त्यांची मंदिरामध्ये स्थापना. सो मित्रांनो आज पूजेचा दुसरा दिवस आहे आणि मंडपामध्ये आतमध्ये आता पूजाविधी चालू आहे. एकदा ती आतमधली पूजाविधी झाली की आज गणपती बाप्पांना स्नान घालण्यात येणार आहे आणि ते खूप मोठा असा कार्यक्रम असणार आहे असं मला गुरुजींनी सांगितलं आहे. सो आज एक आगळा वेगळा स्नान आपण अनुभवणार आहोत. सो मित्रांनो आता ही गुरुजीची रांगोळी साकार करत आहेत. सो ह्या रांगोळीमध्ये मित्रांनो 90 कळस ज्याच्यातनं बाप्पांना आंघोळ घालणार आहे ते 90 कळस ठेवण्यात येणार आहे. सो आता ही रांगोळी कशी आहे ती पाहूया.
सो मित्रांनो, आता ही गुरुजींची रांगोळी पूर्ण झाली आहे आणि या रांगोळीला आपण वैदिक रांगोळी असंही म्हणू शकतो. आणि आता इथे कळस मित्रांनो ठेवण्यात येण्यात आहे आणि ही जी रांगोळी आहे हिचं नाव इथे आता पुढे गुरुजींनी लिहिलं आहे. सो ते पटकन जाऊन आता वाचूया. तर मध्ये एक दुसरी रांगोळी पण आहे. सो इथे लिहिलं आहे मित्रांनो, 90 कलश कलशात्मक स्नानपन्न वेदी. सो मित्रांनो, आता ही जिथे मंदिराचं कलश लागणार आहे त्या जागेची आता एक वैदिक पूजा चालू आहे. सो मित्रांनो, इथे आता या रांगोळीमध्ये कळस ठेवण्यात येत आहे आणि मित्रांनो या कळसामध्ये खूप वेगवेगळं असे पदार्थ आहेत पाण्याचे. सो हे आपल्याला आता पंडितजी सांगणार आहेत पुढे. सो इथे आता मित्रांनो बाप्पांना जागा केलं जात आहे आणि त्यांना जे रात्रभर ते कुटीमध्ये होते तिकडनं आता बाहेर आणून जिथे आता त्यांचं स्नान घालणार आहे तिथे आता त्यांना ठेवण्यात येईल आणि पुढे मग स्नानविधी चालू होईल. गणेश जी की तो वहाँ कलश है। कृष्णा मतलब काले कलर के जो है वो भगवान भैरव जी है। बाजू में सफेद कलर के जो है वो भगवान हनुमान जी है। वापिस उनके बाजू में काले कलर के जो है भगवान भोले बाबा। भोले बाबा के आगे छोटे से वो कुरुम मतलब कछुआ जिसको हम बोलते हैं वो विराजमान है। कछुआ के बाद जो है वो नंदी है और नंदी और कछुआ वो सबके आगे जो है वो घंट जो है वो बेल है। ये सबके हमें प्रणाम करना है। इनके ऊपर हम अभिषेक करेंगे। अभिषेक किस चीज से करेंगे? तो सामान्य तौर पे तो जल से ही अभिषेक होता है, मगर वो जल कैसा होता है? तो खाली सादा पानी बीएमसी ने दे दिया या टीएमसी ने दे दिया तो नहीं, वो पानी नहीं है। जो पानी है उसको अभिमंत्रित अभी करेंगे, मगर उससे पहले तो किसी में जो है वो औषधि वाला जल है। बहुत सारी औषधियाँ होती है, वो औषधि डाली है, किसी में गंगा जल है, किसी में नर्मदा का जल है, ऐसे से अलग अलग जल भी लाए हैं। ऐसा है कि पंचामृत दही दूध घी शक्कर और शहद वो भी डाला हुआ है। कहीं महुआ होता है ना, महुआ मालूम है, तो महुआ भी उबाला हुआ है और उसमें जल उसमें डाला हुआ है, बरोबर। ये महुआ यहाँ है तो वो भी जल उसमें डाला हुआ है। औषधि का जल भी डाला हुआ है। सुवर्ण मतलब सोना, पंचरत्न सप्त नवरत्न वाला जो है, धान्य वाला, इक्षु मतलब जो गन्ना होता है, शुगर कैन जूस वो भी उसमें डाला हुआ है। कोकोनट का पानी जो नारियल का पानी होता है वो भी, समुद्र का जल, नमक वाला जल, स्वादुदक मतलब पीने में अच्छा लगे वैसा, उसका नाम है शर्करा वाला, स्वादुदक भी डाला हुआ है। और बहुत सारे जल उसमें डाले हुए हैं और उसको अभिमंत्रित किए हुए हैं। ये सब मेहनत की हुई है। उसमें तो कई बहनों ने भी मेहनत की है कि जो कलश है ना उसको धागा बांधना, तो वो भी कलश कई बहनों ने शायद कलश रखे भी है। पंडित जी ने रंगोली भी निकाली है, रंगोली निकाली, यहाँ लिखा भी है कि क्या काम हो रहा है। अगर टॉप एंगल से फोटो लेंगे तो पता चलेगा कि 90 कलश कलशात्मक स्वपन वेदी ऐसा है ये, तो 90 कलश का ये है। तो ये सब बताएगा तो देखिएगा, फोटो निकालिएगा और हमारे हिराको में ऐसा हुआ था वैसा लोगों को बताइएगा,
ये काम होता रहे उस वक्त भी आप फोटो वीडियो सब निकाल सकते हैं। करिएगा, अति महत्व की चीज़ है। और ऐसा है कि भगवान जी अभी मंदिर में नहीं आए, मतलब बेटा जो है वो गर्भगृह से बाहर नहीं आया, तो उसकी माँ कितना ध्यान रखती है, उतना ध्यान रखती है क्या खाना है क्या नहीं, क्या तो उसमें औषधि भी चाहिए, सुवर्ण भी चाहिए, ये सब जो है वो तो कला जो है वो है तवे शुद्धि अर्थम, अर्चा शुद्धि है तवे, अर्चा शुद्धि, तो अर्चा शुद्धि हो इसलिए हम ये सब कार्य कर रहे हैं। तो आइए हम करेंगे। सबसे पहले भगवान गणेश जी का स्मरण करेंगे। ओम ऐसा देता है और बोलता है पंडित जी ये गांव आपका, वो राजा का था, तब जाके वो बोलता है पंडित जी आप हमको हाथ लगाइए, आप यहाँ कर्मकांड वगैरह कर सकते हैं, पूजा वगैरह कर सकते हैं। यहाँ से खेत में से भी कुछ आएगा तो सबसे पहले पंडित जी आपको ही कोई व्यक्ति देगा, उसके बाद बेचने के लिए जाएगा। और जो गाँव में ऐसी प्रथा होती है, तो उसी तरह यहाँ जो है ना वो अभिषेक जो करेंगे उसको नहीं, जो करेंगे वो भगवान को कुछ भेंट करेंगे। तो आप सबको अभिषेक करने के लिए बाद में आना है। उस वक्त कुछ भी भगवान को भेंट करनी अगर करना चाहे तो, न करे तो कोई कंपलसरी नहीं है, कंपलसरी है नहीं करे तो चलेगा, है कंपलसरी। तो क्योंकि भगवान के पास जाए तो रिक्त पाण और न गच्छति, जैसे छोटे बच्चे के पास जाते हैं तो हम कुछ कुरकुरे ले जाते हैं या चॉकलेट्स ले जाते हैं, इसी तरह भगवान के पास भी जाए तो कुछ लेके जाना होता है। तो आप जब भी आए तो भगवान के पास कुछ भी अर्पण करिएगा। आइए। संवत्सरे महिमा संबभूवदस्य भायवन्तरिक्षे महिमा संबभूवदस्य दिवसोज्य महिमा संबभूवदस्मै दे महिम्ने प्रजापतये स्वाहा देवेभ्यः। अब तीसरे कलश को ओम जह प्राणतो निमीखतो महिम्ने कदा इंद्राज जगत देवं वस्त्रेण आच्छाद्य लई लो वस्त्र में। હવે ભગવાન ને કુશથી જરા ઉપરથી નીચે આમ કુશ લગાવો। कवितुः प्रसवेश्विनर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यां गणपति बाप्पा मोरया। हरिदधे पदं समोडं शिवभाग्यो सुरेश्वाहा। चलो હવે 11 कलश लो लेते जाओ। सो मित्रांनो, आता हे शेवटचे कलश बाप्पांवरती अर्पित करण्यात येत आहे आणि याच्याबरोबरच आपली गणपती बाप्पांची स्नानविधी ही पूर्ण झालेली आहे। सो मित्रांनो, आजचा आपलं जे मुख्य कार्यक्रम होतं गणपती बाप्पांचं स्नान हे झालेलं आहे। सो आता गणपती बाप्पांना परत आजच्या दिवसासाठी त्यांना आता आराम करायला दिलं जाईल, त्यांना झोपवलं जाईल आणि उद्या बाप्पांना मंदिरामध्ये स्थापन केलं जाईल। सो मित्रांनो, हे आहे आजच्या दिवसाचं आपलं गणपती बाप्पांचं शयनासन। आज रात्री आपले गणपती बाप्पा इथे आराम करणार आहेत। तर तिथे आता मित्रांनो आपण महादेवांची पिंड आणि बाकी 2 मूर्त्या लहान त्या ठेवण्यात आल्या आहेत आणि आता फायनली गणपती बाप्पांना त्याच्यावरती आणणार आहेत। आज रात्री गणपती बाप्पा आपले तिकडे आराम करणार आहेत आणि उद्या मग त्यांची मंदिरामध्ये स्थापना होणार आहे। सो मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं गणपती बाप्पांना आराम करताना पाहत आहे। So हा खूप आगळा वेगळा एक मन मस्त अनुभव आहे। तो एकदम मनापासून मित्रांनो होऊन जाऊ द्या। गणपती बाप्पा मोरया। सो आज फायनली मित्रांनो त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा स्थापित होणार आहेत। सो 12:30चा मुहूर्त आहे स्थापनेचा। सो आता कार्यक्रमाचा आनंद घेऊ। सो मित्रांनो, आता सकाळची पूजा वगैरे झाली आहे
आणि आता गणपती बाप्पांना उठवण्यातही आलं आहे आणि आता फायनली गणपती बाप्पांना मंदिराकडे नेत आहे. सो फायनली मित्रांनो गणपती बाप्पा देवळात आले आहेत आणि आता इथे प्राणप्रतिष्ठाची विधी चालू होईल. सो मित्रांनो आता इथे उत्तर पूजा सुरू झाली आहे. आपलं 3 दिवसाचा कार्यक्रम हे जवळ-जवळ संपुष्टात येत आहे आणि आता ही उत्तर पूजा झाली की इथे पूर्णाहुती दिली जाईल अग्नीमध्ये. त्यानंतर हवनकुंडामध्ये कुठल्याच प्रकारची आहुती आपल्याला देता येत नाही. सो खूप चांगला कार्यक्रम झाला मित्रांनो आणि खरंच खूप आगळा-वेगळा अनुभव घेता आला. एवं मूर्ति प्रतिष्ठा आज संपन्न होने जा रही है। अंत में पूर्णाहुति होती है और पूर्णाहुति के बाद किसी भी प्रकार का यज्ञ कुंड में आहुतियां नहीं दी जाती है। तो यह अंतिम श्रीफल के द्वारा पूर्णाहुति होगी। पूर्णाहुति के बाद महाआरती होगी और महाआरती के बाद हम सब महाप्रसाद ग्रहण करेंगे। सप्रासाद त्रिदिवसाद्य अचल प्रतिष्ठा यागाक्षे कर्मणि शुक्र ज्योतिष इत्यादि पंचाशत मरुद्गणानां प्रीतये वसोधारा समन्वित पूर्णाहुति होम करिष्ये। सृजो वाज्यं प्रपूर्य जातम् उत्तर पूजन
एकादश च एकादश च मे त्रयोदश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे सप्तदश च मे नवदश च मे नवदश च मे एकविंशो मुंबई से पूर्व में जैसे हम आएंगे बोरीवली, उसके बाद दहीसर, उसके बाद मीरा रोड, तो काशी मीरा जो एरिया है वहाँ काशी मीरा में पुलिस स्टेशन के एग्जैक्ट पीछे की साइड में हीराको एमिनेंस फेस 1 एंड फेस 2 यहाँ सब लोग रहवासी है। और उन सब ने और वहाँ के जो बिल्डर है जो डाया भाई सुतरिया और उनके सुपुत्र चिरंजीवी श्री कवित भाई सुतरिया और उनकी टीम के द्वारा, उसमें दीपक सिंह जी, प्रदीप सिंह जी, उनके साथ में यहाँ के रहवासी जिसमें विकास शर्मा जी और पीयूष भाई तिवारी जी, वो सब ने और अन्य सब भक्तजनों ने, सबका नाम लेना जो है थोड़ा मुश्किल होता है, तो जिनकी याद थे वो सबका नाम लिया। वो सबके द्वारा यहाँ भगवान गणेश जी का मंदिर बना हुआ है। गणेश जी के साथ में भोले जी को भी, भोले बाबा जो है उनको भी रखे हैं। और मंदिर के हिसाब से जो हनुमान जी, भैरव जी, कुर्म नारायण, सर्वनारायण और नंदिकेश्वर, वो सबकी स्थापना की हुई है। वो सबकी स्थापना जो है वो परसों, मतलब डे बिफोर यस्टरडे 23 तारीख से 23, 24 और 25 जनवरी 3 दिन का यहाँ ऐसा एक कार्य कर रहा था। और ये कार्य में सोसाइटियों के सभी व्यक्तियों ने, हमारे यहाँ यज्ञ कुंड है, यहाँ यज्ञ कुंड आपको देखने मिलेगा। तो यज्ञ कुंड में यज्ञशाला जो है वहाँ भी 3 दिन से यज्ञ, पहले दिन हमारे उन्हें प्रवेश वगैरह किया यज्ञ मंडप में, दूसरे दिन जो है वो भगवान के ऊपर महास्नपन स्नान हुआ और तीसरे दिन आज भगवान श्री गणेश जी जो है जिनकी हमने स्थापना की है उनकी आज स्थापना हुई, पूर्णाहुति की यज्ञ की। और बहुत अच्छी तरह से ये कार्य हुआ है। ये कार्य जो है वो धर्म का रक्षण करने के लिए हुआ है। तो यहाँ के सभी व्यक्ति जो है यहाँ अच्छी तरह से आए और दर्शन कर सके, इसलिए हमने, क्योंकि कहा यहाँ करीब 650 से 750 फ्लैट्स है और वो सभी रहवासियों को दर्शन के लिए कहाँ जाएंगे, ऐसा सोचते हुए बिल्डर के जो व्यक्ति है, बिल्डर ने ऐसा कहा कि यहाँ भगवान गणेश जी का और भोले बाबा जी का हम मंदिर बनवाए। फिर मंदिर भगवान जी की कृपा से ये सब पूरा कार्य जो है संपन्न हुआ है। अस्तु, नमस्कार। सब लोग यहाँ आइए दर्शन के लिए, भगवान गणेश जी आपकी इच्छा पूर्ति करेंगे ऐसे हमें विश्वास है। और भगवान के पास जाए कभी भी तो श्रद्धा और भक्तिपूर्वक ही जाना है, विश्वासपूर्वक जाना है। अस्तु तावत, नमस्कार। सो मित्रांनो, 3 दिवस आणि 11 गुरुजी यांनी होम हवन व पूजा पाठ करून फायनली गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानी विराजमान केलेला आहे। सो हा खूप आगळा वेगळा अनुभव होता। भाद्रपद चतुर्थीला मित्रांनो आपल्या घरी आपण गणपती बाप्पांना आणत असतो, पण एका मंदिरामध्ये स्थापन होताना पाहिला हे खूप आगळं वेगळं अनुभव होतं। सो आपण या सगळ्याचे भाग झालात याचा मलाही खूप आनंद आहे।
सो एकदा जोरात आणि मनापासून होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरया.